गुड मॉर्निंग मित्रांनो. मस्त असं टेंटमध्ये झोपलो होतो. पक्ष्यांचा आवाज पण मस्त येते. झोप पण छान लागली. त्या तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो. सुबह सुबह इतना खूबसूरत मौसम हुआ था कि मन में एक ख्याल आया, क्यों ना इस सुबह को और खास बनाया जाए। आज समुंदर किनारे मॉर्निंग वॉक पर चलते हैं। आता आपण चाललेलो आहोत बीचवर. सकाळी सकाळी सकाळचा काय सीन असतो बघूया. सकाळी कसं दिसतं ते बघूया. थोडासा चेहरा खराब आहे, अजून अंघोळ नाही केली. फायनली आपण बीचवर पोहोचलेलो आहोत. सकाळी सकाळचा नजारा तुम्ही बघू शकता माझ्या मागे. भरती आता यायला सुरुवात आहे. आय थिंक मोठी होती, आता लांब आहे तसं भरती. बघूया. आजचा आमचा शेड्यूल आहे. आज आपण ब्रेकफास्ट करून ना शिरगाव बीच एक्सप्लोअर करण्यासाठी जाणार आहोत आणि तिथून आल्यावर लंच केल्यावर मग जेट्टीनी डायरेक्ट विरारवरून मग जीवदानीला जाणार आहोत आणि मग पुन्हा येणार आहोत. हा आजचा शेड्यूल आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघा कसं कसं काय काय होतं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि जेट्टीची वगैरे माहिती देईल आणि शिरगाव बीचचा काय फेमस आहे ते पण सांगेल. सो नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे एक छोटी बोट पण आहे ज्याच्यात बघू शकता तुम्ही मासे पकडायचे जाळे पण आहेत. इकडे बांधून ठेवले जाळाला. केळव्याचे पण आलेले आहेत दोघे जण. गुड मॉर्निंग. आता आपण संध्याकाळी गेलो होतो त्या बोटजवळ जाऊया आणि मग तिथून हॉटेलकडे जाऊया. फायनली सनराईज होत आहे. किती सुंदर असं दिसतंय बघा. सिनेमॅटिक एकदम मस्त असं दिसतंय. व्हिडिओमध्ये थोडासा प्लॅन चेंज झाला आहे. आता आपण नाश्ता केलेला आहे, मिसळपाव खाल्ला आहे मस्त आणि आता आपण चाललेलो आहोत जेटी सफाळ्यावरून जेटी पकडून विरारवरून जीवदानीला जाणार. जीवदानी माता मंदिरकडे जाणार आहोत. सो आपण पहिले तिकडे जाऊन या आणि दुपारी आल्यावर परत लंच करून आणि मग शिरगावकडे किंवा मग अदर बीच एक्सप्लोअर करणार आहोत. बघूया आता जेटीचा कसा एक्सपिरियन्स असतो तो पण तुम्हाला सांगतो आणि काय काय टायमिंग असतो, किती रेट आहे ते पण तुम्हाला सांगतो. सो नक्की शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका. इथं मस्त बोट आहे. सकाळी तो किल्ला पाहायला जायला सांगा पण तिथून 2-1 किलोमीटर खळी आहे त्यांची. खळी ना ती वाळत आपले कसे धान्य गोळा करत होता.
काहीतरी इथं ते काहीतरी खाऊन येतो नाही तर थंडा निघतो गावाला. हा हा आणि इथून माझी पण ते 3 जागा जेटी सांगितलं पण जेटी सापडत नाही. शेट्टी काय कर शिल्पा शेट्टी म्हणे नुसती सांगत 3 ठिकाणी गेलो 3 ठिकाणी ते नाही सांगा इथून रस्ता पण आहे तिथून कामकाम आहे. मग आता जरा रस्ता सापडवला नाही. आलो आता म्हण आता डायरेक्ट जेट्टीतच सांग आता गाडी डायरेक्ट जेट्टीत शिरवू म्हण. तुम्ही जरा लवकर या मग. हो आम्हाला करमड आहे म्हण सांग आठवण ताटच आहे पण जरा काही नाही ना काही गडबड काही नाही ना. हा? हॅलो इकडे गडबड झाली. हा हा फायनली आपण जलसार जेट्टीच्या इथे पोहोचलेलो आहोत जे सफाळ्याच्या जवळ आहे. सो इथून आपण 10 मिनिटात तिकडनं पोहोचणार आहोत विरारला. हे रेट्स आहेत इथे. फोर व्हीलरचे 180 रुपीज आहेत आणि अडल्टचे 27 पर पर्सन आहे. सो एवढं काय महाग नाही आहे, स्वस्तच आहे. फायनली जेट्टी आलेली आहे आपली. जेटी जायची निघून मग आता आम्हाला वाट खावा काय मध्ये मारू बोलूया. पाहिजेत ना. आता आपण सांगून त्याला. आता त्यांना काय माहिती पाहिजे. वरती बसण्यासाठी सिटिंग एरिया पण आहे. वा 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 असे काहीतरी असं धोरणात काय ठेवणार बेल्ट लावून घ्या. माझे समोर येतच नाही पाहिजे ना. पण ते माझा हात जमत नाही. लोकं काय फुकट. सांगतात, काय हो काय करत कारण ते बरेच लांबून दिसतं ना ते. आज ना आज पहा, पण काही 500 वाजवायला मीटरच्या नाही. याच्यात. काही बी घे. आधी 500 मीटरपर्यंत दिसतं. झाला पाहिजे. ते वाजवी गाणं पण झाले. दळवण आज पाहून द्या आपण. आम्ही आहो गाडी मारायला. गाडी रंगावर आणायची आहे. मग सुरू आहे. पण देवाने आपण झटवलं का फारलं इकडे भुलवला तिकडे भुलवला. तू इकडे होता मला तर आता तर नाही जेवण गेले.
इथून इथून खाली उतरायचं आहे हो हॅलो रेतीवर खाली काय पाण्यातला दिसतच नसेल पाणी नाही नाही पण त्यात दिसतच नसेल हे खांबा दिसत तुम्हाला आहे अजून एकच उभीच आहे हां हां तोही दिसतो डोळ्यासमोर तो खांबा